आणि आता एक मोठी बातमी पुण्याहून येते। पुण्यामधील कल्याणी नगर पोस्टकार्ड अपघात प्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली। अल्पवयीन आरोपीला चक्क आरटीओने धडे दिल्याचं समोर येतं। आरटीओने अल्पवयीन आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्रामचं ट्रेनिंग दिलं। वाहतुकीची नियमावली, वाहन चालवताना काय काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टी आरटीओने शिकवल्या होत्या। अल्पवयीन आरोपीला धडे देण्याबाबत प्रचंड गुप्तता देखील पाळण्यात आलेली होती। आणि या संदर्भातले अधिक अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, या टेस्ट विषयी प्रचंड गुप्तता पाळली गेली। म्हणजे आता ती माहिती समोर आली की त्याची त्याला ते धडे दिले गेले ट्रॅफिकचे, वाहन चालवताना काय काळजी घ्यावी, नियम हे ते सगळं सांगितलेलं। कुठेही त्याचं रेकॉर्डिंग माध्यमांच्या हाती अद्याप येऊ दिलं गेलेलं नाही, कारण आपल्याला माहिती हा अल्पवयीन आहे आणि पोषकार जे प्रकरण होतं पूर्ण देशभर गाजलं होतं। म्हणून आज ती माहिती समोर आली की त्याचं जे कोर्टाने जी शिक्षा सुनावली होती 300 शब्दाचा निबंध आणि आरटीओ कडनं धडे, हे दोन्ही गोष्टी कायदेशीरदृष्ट्या कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत या अल्पवयीन आरोपी संबंधी। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। आणि आता वळणार आहोत पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि पुलांवरील खड्ड्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत चालली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंय। तर कोणतीही सबब न सांगता मुंबईसह राज्यातील रस्ते आणि पूल येत्या 31 ऑगस्ट पर्यंत खड्डेमुक्त करा। तसंच खड्डेमुक्त केलेल्या रस्त्यांचे आणि पुलाचे फोटो सहित अहवाल दर सोमवारी सरकारला सादर करा, असे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। कामामध्ये हलगर्जीपणा आणि दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। मुंबईसह राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात दिले होते, मात्र अद्याप पूल आणि रस्त्यांवरील खड्डे पूर्णपणे बुजवण्यात येत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत आणि रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे सरकार विरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष देखील निर्माण झालाय। आणि आता बातमी ती म्हणजे गोंदियामध्ये वरुणराजानं चांगलीच कृपादृष्टी केली आहे। त्यामुळे आता गोंदियातील प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला असून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। विशेष म्हणजे कित्येक वर्षानंतर इटाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्यामुळेच पर्यटकांची पावलं सध्या इटाडोहकडे वळतायत आणि तिथं गर्दी देखील होतीये। यानंतर बातमी लातूरहून आहे। लातूरमध्ये पुरामध्ये एक जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। उदगीर तालुक्यामधल्या पिंपरी इथं एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। वैजनाथ यात्रे असं 47 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे आणि घरातून पिंपरी इथल्या तलावात मासे पकडण्यासाठी ते गेले होते। यावेळेस मासे पकडत असताना सांडव्याला पूर आला आणि त्यातच वैजनाथ हे वाहून गेले असं अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात आलं आणि त्यांचा शोध घेतला जातोय। यानंतर बातमी नाशिकची आहे। नाशिकमधल्या चांदवडमध्ये एका 7 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलेलं होतं। दरम्यान अपहरणाच्या 3 दिवसांनी चिमुकल्याचा मृतदेह सापडल्यानं चांदवड शहर हादरून गेलंय। घटनेच्या निषेधार्थ चांदवडच्या वडनेर भैरवमध्ये बंद पुकारण्यात आलाय। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण सोहळ्याला हा चिमुकला गेला होता आणि त्याच वेळेस तो बेपत्ता झाला। दरम्यान सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्याचं अपहरण झाल्याचं लक्षात आलं। पोलिसांनी अपहरण करणाऱ्याला सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेतलंय।